हनुमंतगाव मधील रेशन घोटाळ्यावर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करणार ज्ञानेश्वर अहिरे. सदर घोटाळ्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देणार. येतात आणि कुपन त्यांना भेटत नाही, बंद झालं, संपलं सांगतात. पण आमच्या रेग्युलर म्हणजे 2 तिकीट. 2 मिनिटं फोन. तुमचं किती? 2 आहेत. 2 माझ्या 2च आहे, पण बापूचे जास्त आहे. 2 दिलं माझं. तो म्हणला 2 देणार म्हणे 2 तारखेला. तुमचं किती धान्य पेंडिंग आहे का? नाही ना, 2 आहे ना, अजून बिल आहेत. 2 बिल तसेच आहे का? तुम्हाला धान्य दिलं नाही त्या टायमाला? नाही नाही, काय म्हणतात ते? हे बाई 3 बिल आहेत. हे बाई 3 बिल आहे माझे, 3 महिन्याचे तसेच. सगळे माग उभे राहा. नुसते बिल काढून ठेवायचं. सारखे धरणं अशा ग, अशा पांगून धरणं. एक मिनिट धरा आता. आता ही चिठ्ठी पूर्ण कोरी झालेली आहे, त्याच्यात तर काहीच नाही. याच्यावर काहीच नाही. जरा एक चिठ्ठी 4थ्या महिन्याचा आकडा टाकलाय फक्त. जरा 4थ्याचा नाही, याचा अर्थ ती जुनी चिठ्ठी आहे ती 3ऱ्याच्या अगोदरची चिठ्ठी असणार आहे. आता ही कधीची आहे? ही 4थ्याची चिठ्ठी आहे. ही 4थ्याची चिठ्ठी आहे आणि ती जी चिठ्ठी अगोदरची, ती अगोदरची आहे तुमची ती. आता ही 5वीतली चिठ्ठी आहे. चिठ्ठ्या काढल्या परंतु यांना धान्य अद्याप दिलेलं नाहीये. लोकांच्या चिठ्ठ्या पुसून गेलेल्या आहे, अक्षर पुसून गेले. तुमचे किती आहे? माझे 2च आहे चिठ्ठ्या. एक हरवली माझी. बापूचे आणि ती एक चिठ्ठी हरवली का? हरवतच भाऊ, त्या चिठ्ठ्या हरवून जातात. कवर जपू ठेवायचे. आणि बापूच्या बरेच आहेत बरं का, पण त्यांनी नाही केला. तो म्हणला 2 2 नाही. आता यांना सर्व द्यावं लागणार आहे ना. जे तुमच्या जेवढे पेंडिंग आहे तेवढे चिन्ह द्यायचा अधिकार आहे ना तुमचा. ते काय नुसतं का 2 द्यायचा अधिकार आहे त्यांना? त्यांनी दिल्या नाही. तो म्हणला 2 वाटणार आहे म्हणे, म्हणून 2 दिले माझ्याजवळ. तो गेला दवाखान्यामध्ये. जगताप तुमचा? माझे पण 3 महिन्यापासून भेटलं नाही. माझे काही 3 जणांची नाव कमी झाले. मी रात्यावरून नाव टाकून आणले. यांना म्हटलं KYC करून द्या. ते म्हणे करू द्या. याच्या या गर्दीमध्ये येऊ नका. आणि नंतर म्हणतात होणारच. किती दिवसापासून चालू आहे माझं उत्तर द्यायचं काम? असे 6 महिन्या आधी माझी नाव गाळा झालते. मी 1 महिन्यात टाकून आणले, पण 5 महिन्यापासून माझी KYC करून देत नाही. आणि 3 महिन्याचे बिलं काढले तरी ते अजून काही द्यायला धान्य दिलेलं नाही. एकदाच गहू नेले होते. 3 महिन्याचं तसंच आहे. हा धंदे बुडून लोक इथे येतात. आता सकाळपासून 6 वाजल्यापासून लोक इथे नाही. मावशीचे सगळ्यांची बिल आहे. पोटा गेला पुढे 5 महिन्याचा. ड्युटीला माननीय तहसीलदार, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी साहेब आणि जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांना विनंती आहे का आमच्या गावातील जे बेरोजगार होतकरू तरुण आहे, आज त्यांची ह्या स्वस्त धान्य दुकानाची म्हणजे चालवण्याची इच्छा आहे का जे सर्वसामान्यपर्यंत तळागाळापर्यंत हे धान्य पुरवठा पुरवू शकतात. तर माझी प्रशासनाला, माननीय तहसीलदार साहेबांना आणि पुरवठा अधिकाऱ्यांना विनंती आहे का सदरचं जे लायसन आहे परवाना, हा यांचा त्वरित निलंबित करून याचं पुरवठा आणि याचं परवाना गावातील जे होतकरू तरुण आहे किंवा महिला बचत गट असतील यांना तात्काळ तो सुपूर्द करावा. आणि हा सदरील कोठा इथला जे इथं स्वस्त धान्याचं दुकान चालू आहे, हा गावची मालकी असलेला गावचा ग्रामपंचायत जी गावातली इमारत मोकळी पडलेली, तो गावामध्ये लोकवस्तीमध्ये आणून तिथं सुरळीत करण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो. पहिलं सरळ कोटा पहिलं कंप्लीट झाल्यानंतर द्या दुसऱ्याकडे. म्हणजे पहिले क्लिअर करा, मग ते गेलं ना दुसऱ्या ताब्यात. इथं एक आता सध्या तुम्हाला सांगतो, तांदूळ सुद्धा नाही तर मुश्किल होऊन जाईल. गव्हर्नमेंट जाईल. गहू दिले, फक्त तांदूळ नाही दिले त्यांनी. तुमचं काय काय दिलेलं नाही? बोला तुम्ही बोला. तांदूळ नाही दिले. यांचं काय म्हणणं आहे? हा नाही, एक मिनिट. तुमचं काय भाभी? गहू दिले, तांदूळ नाही दिले त्यांनी. 2 महिने झाले तसे. हा. गहू दिले, तांदूळ नाही दिले. नाही दिले तांदूळ. हे पण त्यांच्याकडे अक्षर पुसून गेले बा. हा. आहे का? बिल पुसून गेले पार. हे पुन्हा करेल त्या तांदळाचे. आपली ऐकत नाही. ऐकत नाही. हा बरोबर आहे का नाही? आमची ऐकत आहे का? हा
फुकटचं नाही पहिलं गव्हर्नमेंटचा कोटा आहे हा. तुम्हाला किती महिने बसून नाही किती महिन्यापासून 4 महिने झाले आता हा. किती हेल्पटे आणले त्याच्यात काय हाणले मला ध्यानच नाही आता. तरी अंदाज ते 4-5 हाणले असतील ना हा. कामधंदे सोडून इथं आले काय म्हणतात सोडून यावंच लागत इथं थोडेच आहे का जे खरं आहे ते खरं बोलतो. हा. असं. ते म्हणजे काही ते म्हणजे काही लबाडी नाही. नाही. लबाडीचं काय काम आहे याच्यात अहो दर महिन्याला 2-2 दिवस इथे यायची वेळ आली बिल काढा म्हणजे किती आता काम धंदा सोडून किती जातात? माळ्यातले लोक कामधंदे पोराला सोडून इथं इथे ठेवायचे. आले. दिवसभर नंबराला लावायचे. त्याच्यासाठी आहे. त्यांचं काय म्हणणं? तिसऱ्या महिन्याचं तुम्ही चौथ्या महिन्यामध्ये देऊ राहिली. त्याच्यात तर ते पुरं नाही भाऊ लोकांचे बिलं पाहिजे बिलं किती ती बोलणार नाही ती बोलणार नाही ती. तुला बोलत नव्हतं ना आला का तिकडे बाहेर